मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आलाय। सीआयडी आणि विशेष तपास पथकाकडून या प्रकरणातील आरोपी आणि संबंधितांची चौकशी सुरू केली आहे। मात्र या सगळ्यात वाल्मिक कराड यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे। वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होतोय। वाल्मिक कराड हे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत। गेली अनेक वर्ष ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत। त्यामुळे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं बोललं जातं। मात्र याच राईट हँडमुळे आता धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात आलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत। यावरूनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या SITच्या अहवालानंतरच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणाले। त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची SIT टीम नेमण्यात आली आहे। हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करतील। हा SIT अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। 2 पवार एकत्र येओ न येओ हा त्यांचा कौटुंबिक विषय, कुणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे। मंत्रिमंडळात खाते वाटपावरून कुणीही नाराज नाही, मी सुद्धा मिळालेल्या विभागावर नाराज नाहीये। मी आता माझ्या वडिलांची दुष्काळ हटवण्याची इच्छा पूर्ण करू शकेन असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। अजिबात नाही, असं आहे की आता प्रत्येक घटनेचा आपण जर तुम्ही गृहमंत्री घ्यायला लागलात तर ते मला वाटतं योग्य नाही आहे। शेवटी मोठ्या प्रमाणात एवढं गदारोळ झाला, कारवाई झाली, मुख्य आरोपी अटकेत आहे, त्यांनी स्वतः सरेंडर केलेलं आहे, SIT स्थापन केली आहे, IG रँकचा अधिकारी तो हेड करतोय। अजून सरकारनं जे काही आवश्यक त्या कारवाई ते केलंच पाहिजे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे हीच माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा अपयश कुठं आहे? धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात। SITची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल।